आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात महायुतीमध्येच अंतर्गत राडा पाहायला मिळतोय। पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी रविवारी तिथे जाऊन आंदोलन केलं। मात्र रविवारच्या आंदोलनाला आता महायुतीमधूनच विरोध होऊ लागलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काल शनिवार वाड्यामध्ये जाऊन मेधा कुलकर्णींविरोधात आंदोलन केलं। तसंच कुलकर्णींवरती गंभीर आरोप देखील केले। मेधा कुलकर्णी जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणीही रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत। मी भाजपला सांगेन की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेन की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णीताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। पुण्यातील आंदोलनादरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांना भोवळ आली। त्यांनी पुण्यातील आंदोलन सध्या स्थगित केलंय। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णींविरोधात हे आंदोलन सुरू होतं। खासदार मेधा कुलकर्णी नमाज पठणाने तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या, मग शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखत नाहीत का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांचा खासदार मेधा कुलकर्णींना सवाल। तर बाजीराव आणि मस्तानी यांना शमशेर नावाचा मुलगा होता, जर तुम्हाला बाजीराव चालतात तर शमशेर बद्दल तुमचं काय मत, असाही खरात यांचा सवाल। इथे ते सतत हिंदू मुसलमान वाद करताना दिसत आहे। त्यांना माझा प्रश्न आहे की शरणार्थ्यांमध्ये मस्तानी दरवाजा आहे, खरंच तुमच्या नमाज पठणामुळे धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शरणार्थ्यांमध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखवत नाहीत का? आता या मस्तानी दरवाजाबद्दल तुम्ही बोला, आमचं मत आहे। काय करणार या मस्तानी दरवाजाचं? नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे 4 दिवस अनेक गावांना भेटी देणार असून नुकसानग्रस्तांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं। त्यानंतर सरकारनं नुकसानग्रस्तांसाठी काही लाखांचं पॅकेज जाहीर केलेलं होतं आणि दिवाळीपूर्वी नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं। या आश्वासनांची पूर्तता किती प्रमाणात झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। येत्या 25 ऑक्टोबर रोजी मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा मेळावा होणार असून मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात उद्धव ठाकरे स्वतः उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। कालच मनसे प्रमुख राज ठाकरेंचा पदाधिकारी मेळावा हा पार पडला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी देखील मेळावा बोलावलेला असून आगामी निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे। सोलापुरात भाजपच्या मिशन लोटस नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी देखील ऍक्शन मोडवरती आली आहे। सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या तोंडावर असतानाच राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे 3 माजी नगरसेवक आणि आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत। सकाळी माजी आमदार संजय शिंदेंच्या माढा तालुक्यातील फार्म हाऊसवरती राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। तर दुपारी सोलापुरामध्ये शहरामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये 3 माजी आमदारांची अजित पवारांची राष्ट्रवादी मनधरणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कधी आंदोलन, कधी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्तेंनी मोठी घोषणा केली आहे। एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये गुणरत्न सदावर्ते हे सपत्नीक सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी लवकरच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। राजकारण अस्पृश्य नाही आणि तसंच चाहत्यांच्या इच्छापोटी आगामी पाडव्यापर्यंत राजकारणामध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा ही गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। मी निगेटिव्ह नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये, नक्की मी आशादायी आहे आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला वाहून घेतलेला माणूस आहे। त्याच्यामुळे मला ज्येष्ठ, मला गुरुवर्य जे सांगतील, ज्या क्षणाला सांगतील की राजकारणामध्ये थेट तुमची गरज आहे, नक्की मी तुम्हाला डंके की चोट पे राजकारणात दिसेल।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीत भाजपकडून धक्कातंत्र पाहायला मिळतंय. मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत म्हणून आम्ही निवडणुका लढू असं म्हणत प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलंय. तसंच एक दुसऱ्यावरती टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात असं आवाहन हे राणेंनी महायुतीमधील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना केलंय. ते बघतायत की आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत, बंडखोरी होते की नाही. याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना. कशाला टीका करायची गरज आहे दुसऱ्यावर. आणि थोडी इकडे तिकडे झाली तरी पण आम्ही मॅच्युअर्ड लोक आहोत. आम्ही मॅच्युअर्ड लोक आहोत. आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र यायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवरती महायुतीचाच भगवा फडकवू, मात्र त्यावेळी पक्षांच्या आघाड्या कशा होतायत हे पाहूनच निर्णय घेऊ असं वक्तव्य हे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. तसंच सुनील तटकरेंचे कार्यकर्ते फोडून शिवसेनेत आणू, त्यांना योग्य वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदांची उमेदवारी देऊ असं देखील ठरल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आणखी बऱ्याच राजकीय गुगली बाकी असून माझ्या मतदारसंघातील सर्वच जागा निवडून आणू असा ठाम दावा हा गोगावलेंनी व्यक्त केला आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव असा गौप्यस्फोट मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार या इमारतीचं उद्घाटन सोमवारी झालं. त्यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मावळ तालुका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उमेदवारी मिळावी म्हणून शेळके यांचा प्रयत्न होता, परंतु उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात येताच त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोथरूडमधून माझंही तिकीट कापल्याचं त्यांनी मला सांगितलं असं मोहोळ म्हणाले. तसंच त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शेळके यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला होता, परंतु मी प्रस्ताव नाकारला आणि भाजपमध्येच राहिलो. त्यामुळे माझे आणि शेळके यांचेही भलं झालं असा गौप्यस्फोट हा मोहोळ यांनी केलाय. आणि जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल. मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस. तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले. सोलापुरात मिशन लोटस जोरदार सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दीपक साळुंके पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. शासन निधीचा अपहार, बेकायदेशीर कर्ज आणि खोट्या कागदपत्रांसह कोट्यवधींचा अवैध व्यवहार केल्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दीपक साळुंकेंच्या प्रवेशाला विरोध केलाय. हे घोटाळ्याची मालिका करणारा माणूस जर भाजपमध्ये आला तर त्या ठिकाणी उद्या आरोप होणार आहेत पक्षावर की या ठिकाणी वॉशिंग मशीन वगैरे हे ते म्हणण्यापेक्षा अगोदरच आपण त्यांच्या कानापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या तक्रारी माझ्या अगोदर वर्षापासून चालू आहेत. हे काय आज केलेल्या तक्रारी नाहीत आणि याच्या चौकशी विस्तारावर आहे. रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांनी भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का बसलाय. एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेची सेना रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीमध्ये महायुतीतील दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आमने सामने येणार असून ही लढत अधिकच चुरशीची होणार आहे. दरम्यान दिवाळीनंतर आणखी काही राजकीय फटाके फुटणार असल्याचा दावा हा मंत्री गोगावलेंनी केलाय. शिरूर विधानसभा मतदारसंघातील केसनंद गावामध्ये घर क्रमांक 1 या पत्त्यावरती तब्बल 188 मतदारांची नोंद आढळली. त्यानंतर आमदार रोहित पवार केसनंद गावातील कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेलेले होते. यावेळी स्थानिक ग्रामपंचायतीकडे चौकशी करत संबंधित ठिकाणी शोध घेतलेला असता असं कोणतंच घर या ठिकाणी आढळलं नाही. शिवाय मतदार यादीतील लोकांना गावातील कुणीही ओळखत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे मतदार यादीत असलेल्या परंतु प्रत्यक्षात नसलेल्या 188 मतदारांसोबत प्रतिकात्मक फटाके
फटाके फोडून रोहित पवारांनी दिवाळी साजरी केली. दरम्यान बोगस कागदपत्रांच्या आधारे बोगस मतदारांची नोंदणी करून त्यांना कॉन्ट्रॅक्टरदारांकडून केवळ मतदानासाठी आणलं जातं आणि निवडणुका जिंकल्या जातात असा आरोप रोहित पवारांनी केला. आमदाराला मारा कापा बोलले तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग येत नाही का? माजी आमदार बच्चू कडूंनी विरोधकांना सवाल केलाय. एकीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांचे 90% हमीभावाने माल खरेदी होतो आणि आपल्या शेतकऱ्यांना 3,000 सोयाबीन आणि 6,000 कापूस विकावा लागतोय. चोपायचं नाही तर पूजा करायची का? वेळ आली तर मीच चोपतो असं कडूंनी म्हटलंय. रोज शेतकरी म्हणतं त्याचं का राग येत नाही? 3,000 सोयाबीन विकावं लागतं, 6,000 सोयाबीन कापूस विकावं लागतं. अजूनही कोण मायकेला दाखवा ना मला. पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल हमी भावानं खरेदी होतं आणि आमचं ऐन दिवाळीच्या वेळेस 2200 2,000 1,500 500 विकत घ्यावं लागली. लाज वाटली पाहिजे. चोपाचं नाही का? यांना काय पूजा करायची का? चोपणारच. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा असं बच्चू कडूंनी विधान केलं होतं. या विधानाशी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सहमत असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे शेतामध्ये उत्पन्न मिळत नाही तर दुसरीकडे शासनानं जाहीर केलेली मदत मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे आमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आम्ही आमदारच काय, कुणाला देखील कापू अशी संतापजनक प्रतिक्रिया हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. दादा, बच्चू कडू म्हणालेत की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा. योग्य वाटतं का त्यांचं? त्यांचं म्हणणं बरं योग्य आहे. कारण की शेतीमध्ये काहीच उरत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी 2-2 हजार रुपये खलटाण्याच्या नावाखाली टाकले. 18,500 हजार रुपये देणार होते म्हणले होते, पण 2-2 हजार रुपये दिवाळी 2-2 हजार साजरी होती का? होत नाही. तर त्यामुळे बच्चू कडूचं विधान योग्य आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले. कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात ईडीचे आरोप असलेले सूरज चव्हाणांचा बॅनरवरती निष्ठावंत शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आणि संघर्ष योद्धा असा उल्लेख करण्यात आलाय. युवा सेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या मागाठाणे इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारेंनी भाजपचं भरभरून कौतुक केलंय. मी मोदींचा भक्त असून भाजप म्हणजे माझं घर असल्याचं कोठारे म्हणाले. दरम्यान या विभागातून आपला नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल असं देखील कोठारे म्हणाले. आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. शरद पवारांचं तब्बल 17 वर्ष विशेष कार्यकारी म्हणून काम करणारे सतीश राऊत पुन्हा आपल्या महसूल विभागात परतलेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची 1 वर्षासाठी महसूल विभागानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेवरती प्रतिनियुक्तीवरती 1 वर्षांसाठी सचिव म्हणून मुदतवाढ दिलेली होती. त्यामुळे त्यांना शरद पवारांकडे विशेष कार्यकारी म्हणून काम करण्यासाठी 1 वर्षाची मुदत राऊत यांना मिळालेली होती. या नियुक्तीला अवघा 1 महिना पूर्ण होत असतानाच अचानक सतीश राऊत पुन्हा एकदा आपल्या महसूल विभागामुळे परतल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील पडद्यामागच्या अनेक गोष्टींचे साक्षीदार म्हणून सतीश राऊत यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. आपण पुन्हा महसूल विभागामध्ये परतल्याची माहिती स्वतः सतीश राऊत यांनी सोशल मीडियामध्ये दिली आहे. मुंबईच्या गोवंडी भागात ज्योती मा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खानला 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. या बाबू खानचं जन्म प्रमाणपत्र बनावट निघाल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय. हे जन्म प्रमाणपत्र बाबू खाननं अनेक ठिकाणी वापरल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तर महापालिकेनं देखील हे जन्म प्रमाणपत्र खोटं असल्याचं मान्य केलंय. दरम्यान या प्रकरणामध्ये सामील असलेल्या सर्व बांगलादेशींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बाबू खानची अटक झाली. तो स्वतःला किन्नर म्हणून घेतो, हिंदू नाव ज्योती वापरतो, 300हून अधिक बांगलादेशी हिंदुस्थानात आणले. हे जन्म प्रमाणपत्र पण बनावटी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना प्रार्थना केली आहे, एमईसी गेल्या वर्षी 100 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहेत. राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्यात. त्यानुसार महाराष्ट्राला आता 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळणार आहेत.
तब्बल गेल्या 10 वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या ह्या रखडलेल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शासन आदेश जाहीर करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिलेली आहे. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला आता वेग येणार आहे. कारण राज्य सरकारकडून मंदिराच्या भूसंपादनाच्या कार्यक्रमासाठी 19 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तसंच राज्य सरकारकडून धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये विकास आराखड्याबाबत जवळपास 541 कोटी रुपयांचा निधी हा राखीव ठेवण्यात आला होता. जळगावच्या 40 गावांमध्ये गाडीला कट लागण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झालाय. 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं. दगडफेकीनंतर काही गाड्यांची देखील तोडफोड झाल्याची माहिती मिळतेय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं. नागद रोड परिसरातील ही घटना घडलेली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये